नमस्कार. API बनवणं तसं सोपं आहे, पण त्याला सुरक्षित, स्केलेबल आणि दुसऱ्या डेव्हलपर्सना वापरण्यासाठी सोपं बनवणं हे खरं आव्हान आहे. आज आपण याच आव्हानाला सामोरे जाणार आहोत. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नवरचा इम्प्लिमेंट API मॅनेजमेंट नावाचा एक लर्निंग पाथ आहे. अगदी बरोबर. पण आज आपण फक्त कोणत्या युनिटमध्ये काय आहे हे असं वरवर पाहणार नाही आहोत. आपण हे समजून घेणार आहोत की एक मजबूत, सुरक्षित आणि स्केलेबल API इकोसिस्टम शून्यापासून कशी तयार करायची. हे एक असं व्यवस्थापन आहे जे तुमच्या मुख्य ॲप्लिकेशनला पडद्यामागे राहून अनेक डोकेदुखींपासून वाचवतं. उत्तम. म्हणजे आज आपण फक्त बिल्डिंग ब्लॉक्स नाही, तर त्या मागचं आर्किटेक्चर समजून घेणार आहोत. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. या लर्निंग पाथमध्ये एक्सप्लोर API मॅनेजमेंट नावाचं एकच मुख्य मॉड्यूल आहे. तर या इकोसिस्टमचा पाया काय आहे? सुरुवात कुठून होते? याची सुरुवात होते 3 मुख्य घटकांपासून. कल्पना करा की आपण एक हाय एंड रेस्टॉरंट चालवत आहोत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे API गेटवे. हा आपल्या रेस्टॉरंटचा दरवाजा आणि तिथला अत्यंत हुशार मॅनेजर आहे. दुसरा भाग आहे अझूर पोर्टल. हे आपलं स्वयंपाकघर आणि ऑफिस आहे, जिथे आपण मेनू ठरवतो, नियम बनवतो आणि सगळं व्यवस्थापन पाहतो. आणि तिसरा आहे डेव्हलपर पोर्टल. हे आपल्या रेस्टॉरंटचं चकचकीत मेन्यू कार्ड आहे, जे आपण ग्राहकांना म्हणजे बाहेरच्या डेव्हलपर्सना देतो. ठीक आहे. रेस्टॉरंटची कल्पना अंजक आहे. पण मला एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की गेटवे हा दरवाजा आणि मॅनेजर आहे. मग त्याची गरज काय? माझ्या ॲप्लिकेशनमधला स्वतःचा ऑथेंटिकेशन लॉजिक हे काम करू शकत नाही का? हा एक अतिरिक्त लेयर नाही का, ज्यामुळे गोष्टी आणखी गुंतागुंतीच्या होतील? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हो, तुमचं ॲप हे करू शकतं, पण मग काय होईल माहितीये? तुमचं मुख्य ॲप्लिकेशन जे बिझनेस लॉजिकसाठी बनलं आहे, ते ऑथेंटिकेशन, रेट लिमिटिंग, रिक्वेस्ट व्हॅलिडेशन यांसारख्या गोष्टींमध्ये अडकून पडेल. याला क्रॉस कटिंग कन्सर्न्स म्हणतात. API गेटवे या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेतो. त्यामुळे तुमचं मूळ ॲप्लिकेशन स्वच्छ राहतं आणि फक्त त्याच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करू शकतं. अच्छा. हे म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटमधल्या शेफला बिलिंग आणि पार्किंगची चिंता करायला लावण्यासारखं आहे. त्यापेक्षा ते काम मॅनेजरनी केलेलं बरं, नाही का? समजलं. म्हणजे सेपरेशन ऑफ कन्सर्न्स. डेव्हलपर म्हणून हे तत्व माझ्या चांगलं ओळखीचं आहे. आता डेव्हलपर पोर्टल म्हणजेच मेनू कार्ड बद्दल सांगा. हे एखाद्या सामान्य स्वॅगर पेजपेक्षा वेगळं कसं आहे? खूप वेगळं आहे. स्वॅगर पेज तुम्हाला फक्त मेन्यू दाखवतं, पण डेव्हलपर पोर्टल हे एक प्रकारे इंटरॅक्टिव्ह रेस्टॉरंट आहे. इथे डेव्हलपर येऊ शकतात, मेन्यू म्हणजे API डॉक्युमेंटेशन पाहू शकतात, तिथेच API टेस्ट करून बघू शकतात. इतकंच नाही तर ते स्वतःहून मेंबरशिप म्हणजे सबस्क्रिप्शन घेऊ शकतात आणि API वापरण्यासाठी लागणारी की मिळवू शकतात. ओके. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे यायची गरज पडत नाही. यामुळे दुसऱ्या डेव्हलपर्सचा तुमच्या API सोबत काम करण्याचा अनुभव खूपच सोपा आणि सुखद होतो. ठीक आहे. म्हणजे 3 मुख्य भाग, गेटवे, ॲडमिन पोर्टल आणि डेव्हलपर पोर्टल मिळून एक संपूर्ण सिस्टम तयार करतात. मला आता त्या मॅनेजर म्हणजेच गेटवेबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. तो फक्त लोकांना आत बाहेर करतो की त्याच्यावर अजून काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत? त्याच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. तो फक्त ओळखपत्र तपासत नाही. समजा तुमच्या रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विभाग आहेत. एक इटालियन, एक चायनीज. गेटवे ठरवतो की कोणती ऑर्डर म्हणजे रिक्वेस्ट कोणत्या विभागाकडे पाठवायची. याला राउटिंग म्हणतात. पण त्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे नियम लागू करणं, ज्याला आपण पॉलिसीज म्हणतो. पॉलिसीज म्हणजे नियम. मॉड्यूलमध्ये साध्या आणि ॲडव्हान्स्ड पॉलिसीजचा उल्लेख आहे. रेट लिमिटिंग हे एका साध्या पॉलिसीचं उदाहरण झालं, बरोबर. पण ॲडव्हान्स्ड पॉलिसी म्हणजे नक्की काय? फक्त जास्त क्लिष्ट इफ देन अटी का? त्याहून खूप काही अधिक. या ॲडव्हान्स्ड पॉलिसीज खरं तर XML आधारित काही शक्तिशाली नियम असतात. तुम्ही येणाऱ्या रिक्वेस्टचे हेडर्स बदलू शकता किंवा बॅकएंडला रिक्वेस्ट पाठवण्याआधीच कॅशमधून डेटा परत पाठवू शकता. विचार करा, तुमच्या बॅकएंडवरचा किती भार कमी होईल. थांबा. म्हणजे गेटवे येणाऱ्या रिक्वेस्टमध्ये बदलही करू शकतो? हो, आणि हेच तर त्याचं खरं सामर्थ्य आहे. समजा तुमचं जुनं बॅकएंड XMLमध्ये प्रतिसाद देतं, पण नवीन क्लायंटला JSON पाहिजे. तुम्ही गेटवेवर एक पॉलिसी लिहू शकता, जी जाता जाता XMLचं JSONमध्ये रूपांतर करेल. तुम्हाला तुमच्या मूळ ॲप्लिकेशनच्या कोडला हात लावायची गरज नाही. अरे वा.
किंवा समजा तुम्हाला प्रत्येक रिक्वेस्टसोबत आलेला JWT टोकन व्हॅलिडेट करायचा आहे. हे काम तुम्ही गेटवेवरच करू शकता. जर टोकन अवैध असेल तर रिक्वेस्ट तुमच्या बॅकएंडपर्यंत पोहोचणारच नाही. वाव! म्हणजे याचा खरा फायदा फक्त डेव्हलपरचा वेळ वाचवणं नाही, तर यामुळे बिझनेसला एक प्रकारची लवचिकता, ॲजिलिटी मिळते. मार्केटिंग टीमला अचानक गोल्ड मेंबरसाठी नवीन रेट लिमिट आणायची असेल, तर पूर्वी डेव्हलपरला कोड बदलून, टेस्टिंग करून नवीन व्हर्जन रिलीज करावा लागला असता. यात काही दिवस किंवा आठवडे गेले असते. आता एक ॲडमिन फक्त पोर्टलमध्ये जाऊन 5 मिनिटांत हा नियम बदलू शकतो. हे तर बिझनेसच्या निर्णयांना डेव्हलपमेंट सायकलपासून वेगळं करताय. तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. हीच याची खरी ताकद आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीला एका प्रोजेक्टवर आम्ही API मॅनेजमेंट वापरत नव्हतो. एका मोठ्या न्यूज साईटने आमच्याबद्दल लिहिलं आणि आमचा ट्रॅफिक एका रात्रीत 1000 पटींनी वाढला. आमचे सगळे सर्व्हर वितळून गेले. संपूर्ण सिस्टम कित्येक तास बंद होती. बापरे! त्यावेळी जर अशी एक साधी थ्रॉटलिंग पॉलिसी असती तर आम्ही वाचलो असतो. सिस्टम थोडी हळू चालली असती पण बंद पडली नसती. हां, अनुभव ऐकून याचं महत्त्व अधिकच पटतंय. ही सगळी ताकद ठीक आहे, पण यामुळे सुरक्षेची जबाबदारीही वाढते. मॉड्यूलमध्ये सबस्क्रिप्शन्स आणि सर्टिफिकेट्स वापरून API सुरक्षित करण्याबद्दल सांगितलं आहे. वरवर पाहता दोन्ही म्हणजे दरवाजाची किल्लीच वाटतात. मग यात नेमका फरक काय आहे आणि कधी काय वापरायचं? सबस्क्रिप्शन की ही तुमच्या लायब्ररीच्या मेंबरशिप कार्डसारखी आहे. ती सिद्ध करते की तुम्ही एक ओळख असलेले सदस्य आहात. प्रत्येक वेळी APIला कॉल करताना तुम्हाला ही की HTTP हेडरमध्ये पाठवावी लागते. गेटवे ती तपासतो आणि तुम्हाला आत प्रवेश देतो. ही वापर आणि ॲक्सेस ट्रॅक करण्यासाठी उत्तम आहे. पण ही की फक्त एक टेक्स्ट स्ट्रिंग आहे, जी हेडरमध्ये फिरत असते, बरोबर? मग ती कोणी मध्येच चोरली, इंटरसेप्ट केली तर ती तितकीशी सुरक्षित वाटत नाहीये. तुमचा मुद्दा बरोबर आहे. आणि म्हणूनच अत्यंत संवेदनशील डेटासाठी पुढचं पाऊल येतं सर्टिफिकेट्स. हे तुमच्या लायब्ररीच्या मेंबरशिप कार्डसारखं नाही, तर एखाद्या अत्यंत सुरक्षित सरकारी प्रयोगशाळेत प्रवेश करण्यासाठी लागणाऱ्या बायोमेट्रिक पाससारखं आहे. इथे एकतर्फी तपासणी होत नाही, तर दोनतर्फी तपासणी होते. याला म्युच्युअल TLS ऑथेंटिकेशन किंवा MTLS म्हणतात. दोनतर्फी तपासणी म्हणजे नक्की काय होतं? म्हणजे तुमचं ॲप म्हणजे क्लायंट एका डिजिटल सर्टिफिकेटने स्वतःची ओळख गेटवेला पटवून देतो. आणि त्याचवेळी गेटवेसुद्धा स्वतःचं सर्टिफिकेट वापरून तुमच्या ॲपला खात्री देतो की हो, मी तोच खरा API आहे ज्याच्याशी तू बोलू इच्छितो. हा एक प्रकारचा डिजिटल हँडशेक आहे, जिथे दोन्ही बाजू एकमेकांची ओळख पटवतात. यामुळे मॅन इन द मिडल हल्ल्यांची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. कोणी मध्ये घुसून संवाद ऐकू किंवा बदलू शकत नाही. मेंबरशिप कार्ड आणि बायोमेट्रिक पास हे उदाहरण उत्तम आहे. पण मला एक व्यावहारिक प्रश्न आहे. हे बायोमेट्रिक पास म्हणजेच सर्टिफिकेट्स वापरणं एखाद्या छोट्या स्टार्टअपच्या अंतर्गत सेवांसाठी खूप जास्त किचकट नाही का? म्हणजे ओव्हरकिल. सबस्क्रिप्शन की कधी पुरेशी असते आणि सर्टिफिकेट्सची गरज नेमकी कधी लागते? खूप चांगला प्रश्न आहे. याचं सोपं उत्तर असं आहे, जर तुमचं API सार्वजनिक आहे आणि तुम्हाला फक्त वेगवेगळ्या वापरकर्त्यांना वेगवेगळे ॲक्सेस टियर्स, उदाहरणार्थ फ्री, प्रीमियम द्यायचे असतील, तर सबस्क्रिप्शन की पुरेशी आहे. पण जेव्हा दोन सर्व्हर एकमेकांशी बोलत असतील, विशेषतः जेव्हा त्यात आर्थिक व्यवहार, आरोग्यविषयक माहिती किंवा इतर कोणताही संवेदनशील डेटा असेल, तेव्हा सर्टिफिकेट्स वापरणं अत्यावश्यक आहे. B2B इंटिग्रेशनसाठी किंवा मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चरमधील अंतर्गत कम्युनिकेशनसाठी MTLS हा एक स्टँडर्ड मानला जातो. स्पष्ट झालं. म्हणजे गरजेनुसार सुरक्षेची पातळी निवडायची. थ्योरी तर खूप झाली, पण डेव्हलपर्स करून शिकतात. मॉड्यूलमध्ये एका एक्सरसाइजचाही समावेश आहे. त्यातून नक्की काय साध्य होतं? त्या एक्झरसाइजचं मुख्य उद्दिष्ट आहे या सगळ्या अमूर्त संकल्पनांना मूर्त स्वरूप देणं. आतापर्यंत आपण पोहण्याचं पुस्तक वाचत होतो. आता प्रत्यक्ष पाण्यात उतरण्याची वेळ येते. त्या एक्झरसाइजमध्ये तुम्ही मायक्रोसॉफ्टचा एक तयार कॉन्फरन्स API इम्पोर्ट करता, त्याला एक सोपी रेट लिमिट पॉलिसी लावता आणि पोर्टलमधूनच टेस्ट करून पाहता. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी APIला जास्त वेळा कॉल केल्यावर 429 टू मेनी रिक्वेस्ट्स हा एरर येताना बघता, तेव्हा पॉलिसी कशी काम करते हे कायमचं लक्षात राहतं. बरोबर. तुम्ही बॅकएंड कोडची एक ओळी लिहित नाही, पण तरीही तुम्ही APIच्या वर्तणुकीवर नियंत्रण मिळवता. हा क्षण खूप महत्वाचा असतो. खरे. तो क्षणच आत्मविश्वास देतो. म्हणजे या एक्सरसाइजमुळे सगळी थिअरी एकत्र जोडली जाते. मॉड्यूलच्या शेवटी असेसमेंट आणि समरी आहे. यातून काय मिळतो?
असेसमेंट ही एक छोटीशी परीक्षा आहे जी आपल्याला सांगते की कोणत्या संकल्पना आपल्याला व्यवस्थित समजल्या आहेत आणि कुठे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. आणि समरी म्हणजे आपण केलेल्या प्रवासाचा नकाशा पुन्हा एकदा पाहण्यासारखा आहे. गेटवे म्हणजे मॅनेजर, पोर्टल म्हणजे स्वयंपाकघर आणि मेनू, पॉलिसीज म्हणजे नियम आणि सुरक्षा म्हणजे तिजोरी. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित केले जातात, जेणेकरून आपल्या डोक्यात एक स्पष्ट चित्र तयार राहतं. तर आज आपण एपीआय मॅनेजमेंट नावाच्या एका शक्तिशाली साधनाचा पडदा उघडला. आपण हे पाहिलं की हे फक्त एक टेक्निकल टूल नाहीये, तर डिजिटल जगात पसारा न होऊ देता गोष्टी कशा व्यवस्थित, सुरक्षित आणि प्रभावीपणे हाताळायच्या याची एक कला आणि शास्त्र आहे. ह्या कंपन्यांसारखी स्केलेबिलिटी आणि सुरक्षा मिळवून देतं. अगदी खरंय. तर या चर्चेतून आपण हे शिकलो की पडद्यामागे काम करणारी ही सिस्टम किती महत्वाची आहे. पण जाता जाता एक वेगळाच विचार मनात येतोय. कोणता? आपण आज या व्यवस्थापित, सुरक्षित आणि दृश्यमान अशा पुढच्या दारांबद्दल बोललो, फ्रंट डोअर्स. पण याचा विचार करा, मोठ्या कंपन्यांमध्ये असे कितीतरी मागचे दरवाजे असतील, म्हणजे असे कितीतरी अंतर्गत एपीआयज असतील जे अनमॅनेज्ड, अनडॉक्युमेंटेड आणि असुरक्षित असतील. ते किती मोठा धोका निर्माण करत असतील यावर विचार करण्यासारखा आहे, नाही का?